गुरुपुष्य अमृत योगाचं महत्त्व श्री गजानन विजय ग्रंथामध्ये सांगितलं आहे की गुरुपुष्य अमृत योगावरती एक आसनी बसून जर का पालन केलं तर त्यामुळे ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या देखील शक्य होतात। गुरुपुष्य योगावरी जो याचे पालन करी बसून एका आसनावरी राहून या सूचित होतं, त्याच्या अवघ्या मनोकामना खचित होतील पूर्ण जाणा, कसल्याही असोत यातना त्याच्या त्या निरसतील। एवढं महत्त्व गुरुपुष्य अमृत योगाचं श्री गजानन विजय ग्रंथामध्ये दासगुरु महाराजांनी लिहून ठेवलं आहे। त्यामुळे कसल्याही यातना असोत, कसल्याही अडचणी असोत, गुरुपुष्य अमृत योगावरती जर का एक आसनी आपण श्री गजानन विजय ग्रंथाचं पालन केलं तर नक्कीच त्या मनोकामना पूर्ण होतात, यातना दूर होतात। श्री गजानन महाराजांच्या कृपेने सो अबोलीताई यांना असाच एक अनुभव आला आहे आणि त्यांनी तो अनुभव शेअर केला आहे। तर तो अनुभव मी त्यांच्या शब्दामध्येच तुम्हाला वाचून दाखवते आहे। नमस्कार ताई, माझं नाव सो अबोली। माझ्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झाली होती। खूप ॲडव्हान्स ट्रीटमेंट करून सुद्धा बाळ होत नव्हतं। काही सुचत नसे काय करावं। माझ्या आजीला व माझ्या आईला श्री गजानन महाराजांवरती पूर्ण विश्वास होता। तर मी एकदा आजीला सांगितलं की मी पारायण करते। मी गुरुपुष्य अमृताला एक आसनी पारायण केले आणि मला लगेचच गुड न्यूज मिळाली व मी तेव्हा ट्रीटमेंट देखील बंद केली होती। आता माझं बाळ 7/8/2025ला 1 वर्षाचं होईल। माझ्या बाळाचं नाव आम्ही चिरंजीव समर्थ असे ठेवले आहे। बाळाचं पहिले नाव भिकू असे आहे व माझ्या आजीने ते ठेवले आहे। बाळ खूप गोड आहे। जय गजानन, धन्यवाद। आणि जे आपले व्हिडिओ नेहमी करता बघतात त्यांना देखील नम्र विनंती आहे की तुम्हाला जर का तुमचे अनुभव शेअर करायचे असेल तर नक्कीच तुम्ही तुमचे अनुभव शेअर करा। तुमचं स्वागत आहे। खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा मेल ID आणि व्हॉट्सअप नंबर देखील देत आहे, त्यावरती देखील तुम्ही तुमचे अनुभव नक्कीच शेअर करू शकता। व्हिडिओद्वारे करा किंवा ज्यांना व्हिडिओमध्ये बोलणं शक्य नाही ते मला मेसेज थ्रू देखील तुमचे अनुभव शेअर करू शकता आणि मी मग बाकीच्यांच्यासोबत ते अनुभव शेअर करेन। आणि अनुभव शेअर करण्यामागचं एकच उद्दिष्ट आहे की आपल्यामुळे कुणाच्या जीवनामध्ये काही चांगलं होत असेल, म्हणजे कुणाच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील, समजा बाळ होत नसेल किंवा अजूनही लाईफमध्ये असंख्य गोष्टी असतात, असंख्य प्रॉब्लेम असतात जे सॉल्व्ह होत नाही आणि त्या सगळ्यांनी जर का या सगळ्यांमधून प्रेरणा घेऊन श्री गजानन महाराजांची भक्ती सेवा उपासना केली आणि त्यांच्या जीवनाचं जर का कल्याण झालं तर नक्कीच आपल्याला देखील त्याचं थोडंफार पुण्य हे नक्कीच लागणार आहे। आणि कुणाच्या जरी साठी आपण थोडंसं जरी कामी पडलो तर त्यासारखं सुख मग दुसरं आपल्या आयुष्यामध्ये काहीच नाही। त्यामुळे तुमचे जर का अनुभव असतील तर खरंच तुम्ही तुमचे अनुभव नक्की शेअर करा। तर या अनुभवातून आपल्याला एकच शिकायला मिळते की महाराजांची भक्ती सेवा उपासना जर का आपण अतिशय मनोभावे केली तर महाराज हे नक्की प्रसन्न होतात। महाराज हे कृपा करतात म्हणजे करतात। महाराज हे प्रत्येक भक्तांवरती कृपा करतात। महाराज हे त्यांच्या भक्तांचा हात कधीही सोडत नाही। फक्त आपण तेवढा समर्पित भावनेने महाराजांची सेवा उपासना करायला हवी।